हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल या बायोलॉजी. जसं की तुमचं भरपूर जास्त स्वागत आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला माहिती आहे आपण डिस्कस करणार आहे इंटरनल रेस्पिरेशन. जसं की तुम्ही थंबनेल पण पाहिलं असेल, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहे, इंटरनल रेस्पिरेशन डिस्कस करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना गुड इव्हनिंग. जर तुम्ही आले असेल तर गुड इव्हनिंग. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे काही नाही समजलं ते कमेंट्स करा, आणि जर समजलं असेल तरी पण कमेंट्स करा. क्लिअर. आणि ज्याला जरूरत आहे नक्की शेअर करा. ठीक आहे. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आपण इंटरनल रेस्पिरेशन. ठीक आहे. जास्त टाइम न वेस्ट करता चला मग स्टार्ट करू आपण. इंटरनल रेस्पिरेशन काय असते तर ठीक आहे. आता पाहू आपण त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. सुरुवातीला की द टू मेन कंपोनंट ऑफ ब्लड. बघा काय म्हटलेलं आहे की द टू मेन कंपोनंट ऑफ ब्लड. ब्लड मध्ये दोन मेन कंपोनंट राहतात. फर्स्ट आहे तुमचा आरबीसी, नंतर आहे तुमचं प्लाझ्मा. ठीक आहे. आरबीसी आणि प्लाझ्मा हे दोन मेन कंपोनंट आहेत. त्याच्या व्यतिरिक्त पण त्याच्यामध्ये प्लेटलेट्स वगैरे प्रेझेंट राहतात, जे की काय राहतात तुमच्या ब्लडचे. बेसिकली काय म्हणू शकतो आपण त्याला, ब्लडमध्ये काय कंपोनंट प्रेझेंट आहे. प्लाझ्मा काय, इट इज अ कलरलेस फ्लुइड आहे. एक वॉटर लाईक स्ट्रक्चर आहे, जे की आपल्या बेसिकली ब्लडमध्ये अवेलेबल राहते. या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. इथपर्यंत मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. जर तुम्ही कंटिन्युएशन मध्ये जर माझे लेक्चर अटेंड करत असाल तर, नाही तर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे की आता आपण स्टार्ट करणार आहे की बेसिकली ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन, म्हणजे ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कव्हर करू की ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन कशा माध्यमातून होते. आणि हा जो ग्राफ आहे, हा जो कर्व आहे, हा तुम्हाला समजला पाहिजे. बरेचदा याच्यामधून एमसीक्यू बनल्या जातात. बघा काय गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये. ऑफ द टोटल ऑक्सिजन, बघा ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन काय म्हटलेलं आहे की ऑफ द टोटल ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट ओनली 3% ट्रान्सपोर्ट इन द डिझॉल्व स्टेट. लक्षात ठेवा, डिझॉल्व स्टेटमध्ये. आता दोन गोष्टी आहे, मी इथं फिल जागा दिलेली आहे, म्हणजे खाली जागा आहे, त्याच्यामध्ये पाहू आपण. बेसिकली काय तुमचा प्लाझ्मा आहे. काय तुमचा प्लाझ्मा म्हणजे 3% ऑफ जे ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन आहे. आपल्याला काय करणार आहे, ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन करणार आहे. तर मग ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन मध्ये टोटल मधलं ऑक्सिजन म्हणजे 3% जे ऑक्सिजन आहे ते डिझॉल्व स्टेटमध्ये बाय द प्लाझ्मा ट्रान्सपोर्टेड होत असते. ठीक आहे. डिझॉल्व स्टेटमध्ये डायरेक्टली डिझॉल्व होते. हा डिझॉल्व जो वर्ड आहे हा कुठेतरी अंडरलाईन करून ठेवून द्या, कारण की याच्यावर एमसीक्यू विचारला जाते. जो की तुमचा डिझॉल्व आहे, डिझॉल्व डायरेक्टली कुठे डिझॉल्व होईल, तुमच्या प्लाझ्मामध्ये. क्लिअर. म्हणजे आज जर आपण जर विचार केला, हे काय तुमची एक ब्लड वेसल्स आहे, ब्लडमध्ये आरबीसीज आहे, आणि आजूबाजूला दिसते तुम्हाला हे काय तुमचे प्लाझ्मा आहे. क्लिअर. तर मग याच्यामध्ये डायरेक्टली काय होईल, ऑक्सिजन काय होईल तुमची डिझॉल्व स्टेटमध्ये काय होईल तुमची ट्रान्सपोर्टेड केल्या जाईल. किती पर्सेंट तुमचं 3%. ओके. किती पर्सेंट दिलेलं तुम्हाला 3%. इथपर्यंत लक्षात आलं. बघा समोर काय त्याच्यामध्ये बाय द प्लाझ्मा. त्यानंतर काय म्हटलं की द रिमेनिंग 97 इज बाउंड इन द हिमोग्लोबिन. आपल्या ब्लडमध्ये आरबीसीज आहे, आणि आरबीसीच्या अंदरमध्ये काय राहतात, हिमोग्लोबिन. म्हणजे रिमेनिंग राहिलेलं जे ऑक्सिजन आहे, म्हणजे 97% ऑफ ऑक्सिजन जे आहे ते ऑक्सिजन कोण घेऊन जाईल, तुमचा एचबी घेऊन जाईल, ज्याला आपण काय म्हणतो हिमोग्लोबिन म्हणतात. ठीक आहे. म्हणजे हिमोग्लोबिन काय, हिमोग्लोबिन सोबत बाइंड होईल ऑक्सिजन, आणि ऑक्सिजन बाइंड झाल्यानंतर काय केलं जाईल, आपल्या रेस्पिरेटरी म्हणजे बेसिकली म्हणू शकतो की ऑक्सिजन घेऊन जाईल आपल्या सेलपर्यंत, कारण की सेलने आपली काय रिक्वायरमेंट आहे. जिथे जिथे रिक्वायरमेंट आहे तिथे तिथे ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट केला जाईल. ठीक आहे. म्हणजे फक्त डाटा लक्षात ठेवा. प्लाझ्माने किती पर्सेंट नेलं, 3%. आणि त्यानंतर जे तुमचं एचबी आहे हिमोग्लोबिन, त्याने किती नेला तुमचा 97%. ओके. क्लिअर झालं इथपर्यंत डाटा क्लिअर आहे. चला समोर जाऊ आपण. 97% बाउंड इन द हिमोग्लोबिन इन एचबी प्रेझेंट इन अ आरबीसी. ठीक आहे. कुठे प्रेझेंट राहतात हिमोग्लोबिन, आरबीसी मध्ये प्रेझेंट राहतात. विथ डायग्राम पण पाहू आपण. सगळ्या गोष्टी क्लिअर करू आपण याच्यामध्ये लाईन बाय लाईन. त्यानंतर काय म्हटलं की हिमोग्लोबिन ऍक्ट ॲज अ रिस्पिरेटरी कॅरियर. रिस्पिरेटरी कॅरियर का म्हटलं असं त्यानं, कारण की तुम्हाला माहिती आहे की तिथून रिस्पिरेटरी जे गॅसेस आहे ते ट्रान्सपोर्ट केल्या जातात. जसं की ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट केल्या जाते, त्यानंतर CO2 आणल्या जाते. म्हणून लक्षात ठेवा त्याला काय म्हटलेलं आहे, हिमोग्लोबिन ऍक्ट ॲज अ रिस्पिरेटरी कॅरियर. रिस्पिरेटरी कॅरियर राहतात ते, ऑक्सिजन नेणे CO2 आणण्याचं पण ते काय करतात, काम करतात. दोन्ही पण त्याच्यासोबत काय होऊ शकते, कंबाईन होऊ शकते. ठीक आहे. नेक्स्ट बघू आपण त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. इट हॅज द हाय अफिनिटी फॉर O2 म्हणजे ऑक्सिजन अँड कंबाईन विथ इट टू द फॉर्म ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन. काय म्हटलेलं आहे, ऑक्सी हिमोग्लोबिन. आता इकडे लक्ष द्या. म्हणजे थेरी तर आपल्याला लवकर लक्षात येत नाही, मग आपण थोडंसं प्रॅक्टिकली पाहू आपण काय गोष्टी आहेत. ठीक आहे. हाय अफिनिटी म्हटलेलं आहे. आता आपण मी काय काढलेली आहे, एक ब्लड वेसल्स काढलेली आहे, आणि या ब्लड वेसल्स मध्ये काय तुमचा आरबीसी प्रेझेंट आहे. आरबीसी मी रेड कलरनं काढतो, व्यवस्थित लक्ष द्या. हे काय तुमचे आरबीसीस आहे. क्लिअर. आणि आरबीसीच्या अंदरमध्ये आपण ब्लॅक कलरनं पुन्हा पाहू की हे काय तुमचे एचबीज आहेत. क्लिअर दिसतात तुम्हाला एचबी. क्लिअर. हे काय तुमचे एचबी म्हणजे बेसिकली काय तुमचे हिमोग्लोबिन्स आहे. काय तुमचे हिमोग्लोबिन. क्लिअर.
इथपर्यंत क्लिअर झालं. हे झाले तुमचे HB हिमोग्लोबिन. आता तुम्हाला म्हटलं काय तुमच्यामध्ये हाय अफिनिटी ऑफ ऑक्सिजन, म्हणजे हाय अफिनिटी म्हणजे नेमकं काय? अफिनिटी म्हणजे अट्रॅक्शन करणे. लक्षात ठेवा, जे हिमोग्लोबिन आहे ऑक्सिजनले जास्त अट्रॅक्ट करतात. काय करतात? ऑक्सिजनले अट्रॅक्ट करतात, म्हणून त्याला अफिनिटी असे म्हटलेलं आहे. मग आपण सिक्वेन्स करून घेऊ याचा काय अफिनिटीचा काय अरेंजमेंट असू शकते. जसं की तुम्हाला माहिती आहे की HB कोणाला अट्रॅक्ट करून तुमच्या ऑक्सिजनले आणि त्यानंतर कोणाला करून तुमच्या CO2 ले. कार्बन डायऑक्साईडले पण ते अट्रॅक्ट करते, ऑक्सिजनले पण अट्रॅक्ट करते, पण जास्त अमाऊंटमध्ये. हाय अफिनिटी ऑक्सिजनची राहील ॲज कम्पेअर टू CO2. क्लिअर? म्हणजे बेसिकली अट्रॅक्ट करण्याची सॉरी काय म्हटलं तर हिमोग्लोबिन सोबत काय होईल, त्याचा बाइंडिंग होईल. कोणाचं बाइंडिंग होईल? तुमच्या ऑक्सिजनचा बाइंडिंग होईल, आणि याच्यामध्ये हाय अफिनिटी आहे. हाय ऑक्सिजनपेक्षा पण जास्त अफिनिटी आहे कोणाची आहे? मग बेसिकली कार्बन मोनॉक्साईडची आहे. जे की तुमचं कार्बन मोनॉक्साईड आहे त्याचं तर काही पटीनं, काही म्हणू शकतो की याच्यापेक्षा जास्त ऑक्सिजनपेक्षा काही पटीनं अफिनिटी कोणाची? तुमची कार्बन मोनॉक्साईडची आहे. कोणासोबत? तुमच्या हिमोग्लोबिन सोबत. क्लिअर? तर त्यानंतर काय म्हटलं की ऑक्सिजन, आणि त्यानंतर काय? तुमची CO2 आहे. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर झालं. त्यानंतर बघा कंबाईन ऑफ, त्यानंतर काय? हाय अफिनिटी ऑफ ऑक्सिजन अँड कंबाईन विथ इट टू फॉर्म ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन. याला काय म्हणतात? मग ज्यावेळेस ते कंबाईन होतात त्याला काय म्हणतात? ऑक्सी हिमोग्लोबिन असे म्हणतात. ठीक आहे? मग याला थोडंसं आपण डायग्रामॅटिकली पाहून घेऊ. हा एक RBC आहे. RBCच्या अंतर्मध्ये काय तुमचा HB म्हणजे हिमोग्लोबिन्स आहे, आणि याला आता झूम करणार आहे आपण पाहू त्याच्यामध्ये काय गोष्टी होतात. म्हणजे हिमोग्लोबिन मॉलिक्यूलला आपण काय करणार आहे? झूम करणार आहे. बघा, ठीक आहे. हे काय तुमचं एक हिमोग्लोबिन मॉलिक्यूल्स आहे, आणि याच्यामध्ये बघा इथं दिलेलं आहे मी तुम्हाला की 4 आयरन मॉलिक्यूल प्रेझेंट राहतात. कशामध्ये? तुमच्या हिमोग्लोबिन्समध्ये. हे काय तुमचं HB आहे हिमोग्लोबिन्स, आणि याच्यामध्ये किती राहतात? 4 आयरन मॉलिक्यूल्स राहतात. ठीक आहे, दिसते तुम्हाला 4 आयरन मॉलिक्यूल्स. त्याच्यामध्ये हे ग्लोबुलिन चेन्स राहते, म्हणजे Fe+. ठीक आहे, Fe++ म्हणून Fe++. त्यानंतर काय म्हणू शकतो आपण त्याला? Fe++. म्हणजे बेसिकली काय आहे? आयरन मॉलिक्यूल्स आहेत. काय तुमचे? आयरन मॉलिक्यूल. क्लिअर? हे एक काय HB आहे? हिमोग्लोबिन्स आहे. हिमोग्लोबिनच्या अंदरमध्ये काय? 4 आयरन मॉलिक्यूल्स आहे, आणि हेच आयरन मॉलिक्यूल काय करतील? बाइंड करतील तुमच्या ऑक्सिजनले. क्लिअर? काय करणार? ऑक्सिजनले बाइंड करते. मग ऑक्सिजन आलं, लंग्समधून काय आलं? तुमचं ऑक्सिजन आलं, आणि ऑक्सिजन आल्यानंतर कोणासोबत बाइंड झालं? तुमच्या हिमोग्लोबिन सोबत. आणि हिमोग्लोबिनमध्ये काय? आयरन्स आहेत, आयरन मॉलिक्यूल, आणि आयरन मॉलिक्यूल सोबत दिसते तुम्हाला इथं मी दिलेलं आहे तुम्हाला आयरन मॉलिक्यूल्स आहे, आणि आयरन मॉलिक्यूल सोबत काय केलं? मी बाइंड केलं. बघा इथं ऑक्सिजन बाइंड करा. ठीक आहे, हे ऑक्सिजन, त्यानंतर हे ऑक्सिजन, आणि हे पण ऑक्सिजन, त्यानंतर हे पण ऑक्सिजन. ठीक आहे. मग काय झालं की हे जे HB आहे हिमोग्लोबिन सोबत कशाचं बाइंडिंग झालं? तुमच्या ऑक्सिजनचं बाइंडिंग झालं, म्हणून त्याला काय म्हणतात? ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणतात. नुसता हिमोग्लोबिन म्हणतात का आता? नाही, काय म्हणतात? ऑक्सी हिमोग्लोबिन. कारण की त्याच्यामध्ये काय जुळलेलं आहे? आता ऑक्सिजन जुळलेलं आहे, म्हणून काय म्हणतात त्याला? ऑक्सी हिमोग्लोबिन असे म्हणतात. लक्षात इथपर्यंत? ठीक आहे, समजलं? नसन समजलं तर कमेंट्स करा, आपण पाहू नंतर काय आहे. त्यानंतर काय म्हटलं की 1 मॉलिक्युल्स ऑफ HB. पाहून घ्या काय समोर म्हटलंय? 1 मॉलिक्यूल ऑफ HB हॅज अ 4 Fe++, म्हणजे आयरन मॉलिक्यूल. 4 आयरन मॉलिक्यूल. ठीक आहे, किती मॉलिक्यूल राहतात? 4 आयरन मॉलिक्यूल राहतात, आणि 4 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन त्याच्यासोबत काय केलं जाईल? बाइंड केल्या जाईल. क्लिअर? 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल. त्यानंतर काय म्हटलं बघा, इच ऑफ विच कॅन पिक अप अ मॉलिक्यूल. म्हणजे इच म्हणजे प्रत्येक एक काय करत आहे? एक मॉलिक्यूल पिकअप करत आहे. कशाचा मॉलिक्यूल पिकअप करत आहे? तुमच्या ऑक्सिजनचा मॉलिक्यूल काय करत आहे? तो पिकअप करत आहे. क्लिअर? इथपर्यंत लक्षात आलं. आणि त्यानंतर बघा इथं दिलं पण आहे HB म्हणजे हिमोग्लोबिन. इकडे लक्ष द्या व्यवस्थित. हिमोग्लोबिन प्लस 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल. क्लिअर? 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल्स आहे. मग काय झालं? तुमचं कंबाईन झालं. HB प्लस 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल काय झालं? कंबाईन झाले. आपण काय म्हटलं? ऑक्सी हिमोग्लोबिन असे म्हटलं. क्लिअर? क्लिअर झालं का इथपर्यंत? हे झालं तुमचं ऑक्सी हिमोग्लोबिन. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्याला? ठीक आहे, काही डाऊट्स असेल तर कमेंट्स करा. क्लिअर? नंतर कमेंट्स पाहतो मी तुमच्या काय आहेत. त्यानंतर काय म्हटलं की हाऊएव्हर द डिग्री ऑफ सॅच्युरेशन्स. आता इथं तुम्हाला समजणं आहे की सॅच्युरेशन म्हणजे नेमकं काय. मी या साईडनं होऊन जातो. काय म्हटलेलं आहे की हाऊएव्हर द डिग्री ऑफ सॅच्युरेशन्स ऑफ HB म्हणजे HbO2 म्हणजे बेसिकली काय म्हणू शकतो? ऑक्सो हिमोग्लोबिन डिपेंड्स अपॉन द O2 टेन्शन दॅट इज द PpO2 म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. पहिले आपण सॅच्युरेशन पाहून की सॅच्युरेशन काय असते. ठीक आहे, अमाऊंट ऑफ ऑक्सिजन कंबाईन. सॅच्युरेशनची डेफिनेशन लिहून घ्यायची असेल तर लिहून घ्या. काय म्हटलेलं आहे की द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन म्हणजे अमाऊंट ऑफ ऑक्सिजन कंबाईन विथ द हिमोग्लोबिन. म्हणजे ऑक्सिजन किती कंबाईन होणार आहे, किती पार्शियल प्रेशर अवेलेबल्स आहे कशाचं? तुमच्या ऑक्सिजनचं, आणि ते किती कंबाईन होणार या टर्मला आपण काय म्हणतो? सॅच्युरेशन असे म्हणतात. अमाऊंट ऑफ O2 ऑक्सिजन म्हणजे बेसिकली जे ऑक्सिजन कंबाईन म्हणजे किती ऑक्सिजन कंबाईन होते तुमच्या
कशासोबत तुमच्या हिमोग्लोबिन सोबत, त्याला काय म्हणतात सॅच्युरेशन असे म्हणतात. क्लिअर आहे, एकदम सोपं आहे. जसं की आपण म्हणू शकतो की इथं 100% काय आहे तुमचं म्हणजे पार्शियल प्रेशर आहे काय तुमचं PPO2 पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, तर त्याच्यामध्ये किती कंबाईन झालं तुमचं, जसं की म्हणू शकतो आपण 97% काय झालं तुमचं कंबाईन, तर मग हे काय झालं त्याचं सॅच्युरेशन झालं. काय झालं सॅच्युरेशन, किती पर्सेंट सॅच्युरेशन झालं 97% सॅच्युरेशन झालं. क्लिअर झालं का, क्लिअर झालं, आता लक्षात आलं असेल तुमच्या. ठीक आहे, डिपेंड अपॉन म्हणून काय म्हटलं की सॅच्युरेशन कशावर डिपेंड अपॉन आहे म्हणते, डिपेंड अपॉन द O2 टेन्शन ऑफ दॅट इज द PPO2 म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन जिथं राहील तेवढं सॅच्युरेशन राहील. क्लिअर, जेवढं पार्शियल प्रेशर आहे सगळ्यात जास्त पार्शियल प्रेशर कुठे राहील मग लंग्समध्ये राहील. लंग्समध्ये पार्शियल प्रेशर किती राहते 104 PPO2. ठीक आहे, पार्शियल प्रेशर 104 PP म्हणजे पार्शियल प्रेशर किती राहते कशाचं तुमच्या MMHG काय राहते तुमचं MMHG. क्लिअर, 104 बेसिकली 104 MMHG राहते लंग्सचं, मग तिथं सॅच्युरेशन सगळ्यात जास्त होईल. हा ग्राफ समजण्यासाठी लक्षात आहे, सॅच्युरेशनचं लक्षात ठेवा. सॅच्युरेशन म्हणजे नेमकं काय की किती ऑक्सिजन बाइंड होणार कोणासोबत तुमच्या हिमोग्लोबिन सोबत, त्या टर्मला आपण सॅच्युरेशन असे म्हणतात. आणि सगळ्यात जास्त सॅच्युरेशन कुठे होईल मग लंग्समध्ये. का लंग्समध्ये जास्त होईल, लंग्सच्या अल्व्हिलायमध्ये का जास्त होईल, कारण की तिथं सगळ्यात जास्त ऑक्सिजन प्रेझेंट आहे. क्लिअर, तिथं सगळ्यात जास्त ऑक्सिजन आहे कारण की ॲटमॉस्फिअर मधून ऑक्सिजन घेतला आपण, ॲटमॉस्फिअर कुठे गेलं तुमच्या लंग्समध्ये गेलं, आणि लंग्समध्ये सगळ्यात जास्त ऑक्सिजन तिथं प्रेझेंट राहील, आणि ते ऑक्सिजन कुठे जाईल तुमच्या ब्लड वेसल्समध्ये, मग सॅच्युरेशन कुठे राहील तिथं राहील. क्लिअर, कारण की ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर तिथं जास्त आहे. इथपर्यंत लक्षात आलं. ठीक आहे, इथं दिलेलं आहे बघा, खाली दिलेलं आहे की मॅक्झिमम सॅच्युरेशन इज रिअर. मॅक्झिमम सॅच्युरेशन इज रिअर का म्हटलेलं आहे, कारण की तुम्हाला माहित आहे की ब्लडमध्ये दोन कंपोजिशन मी म्हटलं की फॅक्टर आहे किंवा अनदर म्हणू शकतो की दोन कंपोनंट तिथं प्रेझेंट आहे. कोणकोणते कंपोनंट होते, एक होता तुमचा RBC आणि एक होता तुमचा प्लाझ्मा. काय होता तुमचा प्लाझ्मा. क्लिअर, तर मग ऑब्विसली गोष्ट आहे की ह्या आजूबाजूला जे प्लाझ्मा आहे त्याच्यामध्ये किती पर्सेंट होत चाललेलं आहे तुमचं 3%, मग 100% कधी होणारच नाही. म्हणून काय म्हटलेलं आहे इथं बघा, मॅक्झिमम सॅच्युरेशन, मॅक्झिमम म्हणजे 100% सॅच्युरेशन इज रेअर आहे इन HB मध्ये हिमोग्लोबिनमध्ये. नंतर बघा मॅक्झिमम सॅच्युरेशन इज 95 या 97%. किती होऊ शकते 95 to 97% होऊ शकते. तर ऑब्विसली गोष्ट आहे, आकडे तुम्हाला माहिती आहे 95 to 97% सॅच्युरेशन होऊ शकते, म्हणजे ऑक्सिजन कंबाईन होऊ शकते. ठीक आहे, पण कुठे होते इज ॲट PPO2 म्हणजे पार्शियल प्रेशर इन अल्व्हिलाय. अल्व्हिलायमध्ये सगळ्यात जास्त पार्शियल प्रेशर राहते तुमच्या ऑक्सिजनचं, आणि ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर तिथं जास्त असल्या कारणाने तिथंच तुमचं मॅक्झिमम सॅच्युरेशन होऊ शकते. आणि मॅक्झिमम सॅच्युरेशनची काय व्हॅल्यू आहे 95 to 97%. क्लिअर, 95 किंवा 97% होऊ शकते मॅक्झिमम सॅच्युरेशन, ते पण अल्व्हिलायच्या अंदरमध्ये, कारण की अल्व्हिलायमध्ये पार्शियल प्रेशर जास्त आहे कशाच तुमच्या ऑक्सिजनचं. ओके, क्लिअर झालं इथपर्यंत, एकदम इझिएस्ट लँग्वेजमध्ये. त्यानंतर काय म्हटलं की डिग्री ऑफ सॅच्युरेशन, डिग्री ऑफ सॅच्युरेशन इट डिक्रीज विथ द ड्रॉप ऑफ PPA2. ड्रॉप म्हणजे काय, पार्शियल प्रेशर जशा पद्धतीनं कमी होत जाईल. क्लिअर, पार्शियल प्रेशर ऑफ कमी होत जाईल. दिस बिगिन इन द डिसअसोसिएशन ऑफ HbO2. अलग लक्षात, म्हणजे काय की डिक्रीज पार्शियल प्रेशर म्हणजे काय, ऑक्सिजनचं प्रमाण कुठं कमी केलं जाईल. आता जसं की तुम्हाला माहित आहे आपण कुठे गेलो आपल्या, आता लंग्सची एक कंडिशन लक्षात ठेवा. लंग्समध्ये काय झालं, हे एक अल्व्हिलाय आहे, अल्व्हिलाय इथं काढून द्या तुम्ही, हे एक अल्व्हिलाय, अल्व्हिलायमध्ये काय 104 MMHG आहे. काय 104 MMHG पार्शियल प्रेशर आहे. इथून कुठे जाईल तुमच्या ब्लडमध्ये गेलं, कुठे गेलं तुमच्या ब्लडमध्ये, काय गेलं तुमच्या ऑक्सिजन. आता ऑक्सिजन पार्शियल प्रेशर कुठं म्हणजे जास्त झालं तुमच्या ब्लडमध्ये. आता हे कुठे पोहोचवल्या जाईल तुमच्या टिश्यूमध्ये पोहोचवल्या जाईल, सेलमध्ये पोहोचवल्या जाईल, कारण की सेल रिक्वायरमेंट आहे. तर मग तिकडे जशा पद्धतीने जाईल, जशा पद्धतीने ऑक्सिजन दिला जाईल तशा पद्धतीने काय होईल डिक्रीज इन व्हॅल्यू होऊन जाईल कशाची तुमच्या म्हणजे ऑक्सिजनची. म्हणून काय म्हटलं इथं बघा की डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिक्रीज विथ द ड्रॉप ऑफ PPA2 म्हणजे पार्शियल प्रेशर जसं डिक्रीज होत झालं तशाच पद्धतीनं काय होऊन जाईल ऑक्सिजनचं डिसअसोसिएशन समजा काय आहे, हा शब्द समजणं गरजेचं आहे फक्त. डिसअसोसिएशन म्हणजे नेमकं काय, ऑक्सिजन लॉस करणे. क्लिअर, ऑक्सिजन लॉस कुठं करणार आपण आपल्या सेलमध्ये, कारण की सेलने जरूरत आहे, सेलने आपल्याला देणे आहे म्हणजे आपल्याला लक्षात ठेवा पार्शियल प्रेशर तिथं पण मेंटेन करणे आहे. ज्या वेळेस आता हे थोडं मोडून टाकतो मी इथपर्यंत, थोडं लक्षात ठेवा बघा, इथं पण पार्शियल प्रेशर मेंटेन करणे बरं. जसं की आता हे ब्लड वेसल्स आहे, याच्यामध्ये काय ब्लड हे आहे, याच्यामध्ये हिमोग्लोबिन्स आहे HB आहे, आणि हे काय तुमचा एक टिश्यू आहे, काय तुमचा टिश्यू. मग आता बघा की हा काय, कारण ऑक्सिजन इथं दिल्या जाईल आणि CO2 याच्यापासून घेतल्या जाईल. ठीक आहे, CO2 घेऊन कारण की याचं काय करणार आहे तुम्हाला, पार्शियल प्रेशर इथं म्हणजे बेसिकली काय मेंटेन पण करणार आहे. हिमोग्लोबिन काय करणार, एक ऑक्सिजन मॉलिक्यूल लॉस पण करेल, तर मग CO2 घेणार पण.
अलग लक्षात इथपर्यंत. म्हणजे बेसिकली काय बघा, डिसअसोसिएशन म्हणजे नेमकं काय की ऑक्सिजन लॉस करणे, त्या टर्मला आपण डिसअसोसिएशन असे म्हणतात. आणि असोसिएशन म्हणजे नेमकं काय, ऑक्सिजन गेन करणे. क्लिअर, दोन या डिसअसोसिएशन म्हणजे लॉस करणे आणि ऑक्सिजन म्हणजे बेसिक असोसिएशन म्हणजे घेणे. इथपर्यंत लक्षात आलं का? या सगळ्या गोष्टी लक्षात यायला काय म्हटलं तुम्ही, ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं, ठीक आहे. तर याच बेसिसवर दिलेला आहे तुम्हाला हा कर्व दिलेला आहे, ठीक आहे. याच्यामध्ये बोर इफेक्ट पण पाहू, जास्त मोठं लेक्चर नाही झालं पाहिजे म्हणून आपण फक्त हा ग्राफ पाहू, काय गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर हे जेवढं अंडरस्टँड झालं असेल तेवढ्याच गोष्टी तुम्हाला या ग्राफमध्ये समजतील. क्लिअर, जर तुम्हाला काही मिस झालं असेल तुम्ही कमेंट्स करा, आपण अनदर पण पाहू की काय गोष्टी आहेत. कमेंट्सचं मी तुमचा आन्सर देऊन देईन की काय गोष्टी आहेत जी की नाही समजलं तुम्हाला मी सांगून देईन तुम्हाला. क्लिअर, बघा आता इथं काय गोष्टी आहेत. ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीनं पण ग्राफ काढून टाकू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय आहे. हा अनदर एक ग्राफ आहे सेम टू सेम. याच्यामध्ये इथं काय दिलेलं आहे तुमचं 20, इथं काय दिलेलं आहे तुम्हाला 40, त्यानंतर इथं 60, त्यानंतर 80 आणि त्यानंतर वरतं काय दिलेलं आहे 100. क्लिअर, इथं 20, 40, 60 आणि त्यानंतर काय दिलेलं आहे 80 आणि त्यानंतर 100. क्लिअर, आता एवढं लेबलिंग न करता इथं सांगून देतो मी तुम्हाला. इथं आपण आपल्या पद्धतीने काढलं. ऑक्सिजन PPO2 काय लॉंग फॉर्म होतो, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. क्लिअर, MMHG मध्ये दिलेलं आहे ऑक्सिजनचा पार्शियल प्रेशर. हे जे व्हॅल्यू जशी जशी वाढत जाईल पार्शियल प्रेशर वाढत जाईल. कशाचं पार्शियल प्रेशर वाढत, ऑक्सिजनचं. क्लिअर, ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर वाढत जाईल. जसं की इथं किती आहे 0, 20, 40, 60, 80, 100 पार्शियल प्रेशर काय होतं इथं वाढत आहे. कशाचं, ऑक्सिजनचं. ग्राफ काय आपला HB पर्सेंटेज ऑक्सिजन सॅच्युरेशन म्हणजे बेसिकली काय की जे हिमोग्लोबिन्स आहे त्याच्यासोबत कंबाईन होत आहे. सॅच्युरेशन म्हणजे काय, कंबाईन होणे. कोण कोण कंबाईन होणार आहे, ऑक्सिजन कंबाईन होणार. तोच आपल्याला हे रिप्रेझेंट करणार आहे. कर्व हा जे ग्राफ दिसते तुम्हाला हे रिप्रेझेंट करणार. ठीक आहे, आता पहा पहिला जो तुम्हाला कर्व दिसते अशा पद्धतीने आहे तो कर्व. क्लिअर, अशा पद्धतीने आहे. थोडं ठीक आहे, आपण थोडं इकडे तिकडे व्हॅल्यू होऊ शकते पण लक्षात ठेवा अशा पद्धतीने आहे. आता बघा होते काय, 20 आहे. 20 मध्ये आज जर आपलं 20 काय आहे तुमचं पार्शियल प्रेशर आहे. कशाचं, तुमच्या ऑक्सिजनचं 20 पार्शियल प्रेशर आहे. मग 20 पार्शियल प्रेशरमध्ये सॅच्युरेशन किती झालं तुमचं, सॅच्युरेशन झालं फॉर एक्झाम्पल म्हणू शकतो आपण इथं 17%. किती झालं, 17%. ॲक्युरेट नाही सांगू शकत कारण की ग्राफ थोडंसं इकडे तिकडे होऊ शकते. ठीक आहे, ऑक्सिजन पार्शियल प्रेशर किती आहे 20, सॅच्युरेशन किती झालं 17%, मग 70%. अलग लक्षात, 17%. क्लिअर, इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर आपण जर थोडं समोर गेलं 40 पर्यंत तर आपण म्हणू शकतो की 40 पर्यंत जर आपण गेलो, ठीक आहे, तर थोडं आपल्याला वर्त करावं लागेल ग्राफ हा अशा पद्धतीनं. 40 पर्यंत गेलो तर आपल्याला जवळपास किती व्हॅल्यू भेटू राहिली, 50% आपल्याला भेटू राहिले. ठीक आहे, पार्शियल प्रेशर किती ऑक्सिजनचं 40%, पार्शियल प्रेशर किती आहे 40% ऑक्सिजनचं. त्यानंतर आपल्याला सॅच्युरेशन किती भेटत आहे, कंबाईन किती होत आहे 50%. क्लिअर, इथपर्यंत लक्षात आलं. त्यानंतर आपण जशी जशी थोडी थोडी व्हॅल्यू वाढन 60% वर गेल्यानंतर आपण डायरेक्ट 80च्या जवळपास चाललो. कुठे चाललो, 80च्या जवळपास. पार्शियल प्रेशर किती ऑक्सिजनचा 60% आणि सॅच्युरेशन किती होत आहे तुमचा, बघा इथं काय होतं तुमचं सॅच्युरेशन किती होत आहे तुमचं 80%. क्लिअर, हे पण लक्षात ठेवा. HB पर्सेंटेज O2 म्हणजे बेसिकली काय कंबाईन किती होतं ऑक्सिजन सॅच्युरेशन. ठीक आहे, कंबाईन म्हटलेलं आहे मी. तर सॅच्युरेशन किती होत आहे तुमचा 80%. इथपर्यंत लक्षात आलं. पण प्रश्न काय आहे की इथं नुसता फॅक्टर ऑक्सिजन आहे का, ऑक्सिजन फॅक्टर असतं तर ऑब्व्हियसली गोष्ट सॅच्युरेशन हाय राहिलं असतं. आता आपण याला खोडून सेकंड आपण काढून टाकू, सेकंड अँड थर्ड काढून टाकू, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येते का ग्राफ काय म्हणते. सेकंड नंबरचा दिसत आहे तुम्हाला, सेकंड नंबरचा हा, त्यानंतर थर्ड नंबरचा पुन्हा अशा पद्धतीने. क्लिअर, थोडासा ग्राफ हे झाला पण तुम्हाला समजण्यासाठी काफी आहे. आता काय म्हटलेलं इथं बघा, नॉर्मल CO2, लो CO2 आणि हाय CO2. ओके, आता बघा की ब्लड मध्ये टिश्यू लॉस काय करत आहे, CO2 लॉस करत आहे म्हणजे CO2चं प्रमाण जास्त वाढन. H+ आहे त्याच्यामध्ये, pH वगैरे आपण नंतर पाहू त्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत. तर तिथं मी कन्फ्युजन करणार नाही कारण की भरपूर कन्फ्युजन होऊन जाईल मग ते. आता इथं काय म्हटलेलं आहे, हाय CO2, लो म्हणजे लो CO2 आहे त्याला, नॉर्मल CO2 हे दिलेलं आहे. CO2चं प्रमाण म्हणजे काय, ऑक्सिजन दिल्या ज्यावेळेस आपण ऑक्सिजन देऊ आणि त्यानंतर काय होईल, आपण CO2 आपण घेणार आहे, मग CO2चं प्रमाण जास्त होईल. मग CO2चं प्रमाण जास्त झाल्यानंतर तिथं सॅच्युरेशन काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल. सॅच्युरेशन का कमी होऊन जाईल, कारण की ऑलरेडी इथं CO2 प्रेझेंट आहे. CO2 प्रेझेंट असल्या कारणानं ऑक्सिजन बाइंड होऊ शकणार नाही. तर आता बघा ग्राफ काय म्हणते. आता 20% जर व्हॅल्यू आपण जर इथं हे केली, आता जसं की म्हणू शकतो आता 40% आहे.
ठीक आहे, हे 40% आहे. 40% मध्ये किती उरायला होतं, जसं की आपण म्हणू शकतो 40% मध्ये किती उरायला होतं, इथं उरायला फॉर एक्झाम्पल म्हणजे 35% सॅच्युरेशन उरायलं. किती उरायलं, 35% सॅच्युरेशन. पण आपण जर नॉर्मल पद्धतीने जर बघितलं, ज्याच्यामध्ये जर आपण पहिला ग्राफ जर बघितला तर 40 मध्ये किती उरायला होतं, 50% सॅच्युरेशन. कारण की काय, फक्त ऑक्सिजनचा विचार केला होता. पण इथं CO2चं प्रमाण वाढलं, दिसते तुम्हाला नॉर्मल CO2, म्हणजे कुठे ना कुठे इथं बघा दिसते तुम्हाला नॉर्मल CO2 आहे. CO2चं प्रमाण इथं अवेलेबल आहे, कारण की आपण ऑक्सिजन लॉस करतो आणि जे की CO2 घेतो. मग CO2चं प्रमाण जास्त होईल तर सॅच्युरेशन पण काय होऊन जाईल, तुमची कमी होऊन जाईल. काय होऊन जाईल, सॅच्युरेशन कमी. दिसते तुम्हाला जसं की CO2चं प्रमाण वाढलं तर दिसते तुम्हाला इथं काय होतं तुमचं. आता बघा हा जो ग्राफ आहे हा इथपर्यंत आला, जसं फॉर एक्झाम्पल 45 पर्यंत, म्हणजे म्हणू शकतो आपण की सॅच्युरेशन काय होत चाललेलं आहे, कमी होत चाललेलं आहे. ठीक आहे, तर सरळ सरळ आपल्याला हा कर्व काय रिप्रेझेंट करते की जशा पद्धतीने CO2 इन्क्रीमेंट होईल, सॅच्युरेशन कमी होऊन जाईल, आणि त्यानंतर जशा पद्धतीनं ऑक्सिजन म्हणजे बेसिकली काय, आता या ग्राफमध्ये इथं रिप्रेझेंट पाहू. इथं काय तुमचं 100 mmHg आहे, ऑक्सिजन पार्शियल प्रेशर किती 100, आणि 100 झाल्यानंतर बघा इथं काय होणार आहे तुमचं, जवळपास 97% काय होत आहे, तुमचं सॅच्युरेशन होत आहे. हे लंग्सची कंडिशन होऊ शकते, कुठची तुमची लंग्समध्ये. लंग्समध्ये तुम्हाला माहित आहे की आपलं CO2चं प्रमाण कमी राहते. किती CO2चं प्रमाण का कमी राहते, कारण की आपण CO2 कोणाला देणार आहे, लंग्सला देणार आहे. आणि ऑक्सिजन मधलं ऑक्सिजन जे अल्व्हिलामध्ये ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर किती राहील, 104 mmHg. किती राहील, mmHg. क्लिअर. तर मग इथं काय होत आहे, 100% ऑफ mmHg फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर केलं तर 97% आपलं सॅच्युरेशन होत आहे. क्लिअर. जसं जसं CO2चं प्रमाण वाढेल तसं तसं सॅच्युरेशन पण कमी होत जाईल. क्लिअर, इथपर्यंत लक्षात आलं. तर हा झाला तुमचा ग्राफ, जे की तुम्हाला लक्षात आला पाहिजे की कशा पद्धतीनं दिलेला आहे, म्हणजे ऑक्सी हिमोग्लोबिन डिसोसिएशन आणि असोसिएशनचा रिलेशनशिप तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्याला. ठीक आहे, हे पण लक्षात आलं. काही डाऊट्स असेल तर कमेंट्स करा. अनदर जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही चांगल्या पण कमेंट्स करू शकता. त्यानंतर अभियसली गोष्ट काही डाऊट्स असेल तर डाऊट्स कमेंट्स करा. कमेंट्सचं तुमच्यासाठी कमेंट्स बॉक्स ओपन आहे. आणि अनदर ज्याला जरूरत आहे त्याला तुम्ही नक्की शेअर करा. ठीक आहे, रिमेनिंग राहिला जो पोर्शन आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे, थँक्यू.